सोलापूर महानगरपालिकेच्या अभिलेखापाल कार्यालयात एक घटना समोर आली आहे, जी सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी निर्माण करणारी ठरली आहे। कामासाठी आलेल्या नागरिकांना सांगण्यात आलं की थांबा, कार्यक्रम चालू आहे। महापालिकेच्या नियमित कामकाजाच्या वेळेतच बीएम चिवरशेट्टी अभिलेखापाल साहेबांचा शिवनिवृत्तीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला। यामुळे कार्यालयात चहापाणी, गप्पा गोष्टी आणि हास्य विनोद सुरू झाले। ज्या नागरिकांनी दस्तऐवज, अभिलेखनीय नोंदणी किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी कार्यालयात आले होते त्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली। कर्मचाऱ्यांना पेढे, मिठाई वाटप करण्यात आले, तर थांबलेल्या नागरिकांना साधी विचारपूसही करण्यात आली नाहीये। कर्मचारी फोटो काढण्यात आणि फेटे बांधण्यात व्यस्त होते असा आरोपही करण्यात येतोय। नागरिकांचा प्रश्न आहे की महानगरपालिकेसारख्या सार्वजनिक सेवेच्या संस्थेत कामकाजाच्या वेळेत असे साजरे कार्यक्रम घेणे आणि जनतेला त्रास देणे हे योग्य आहे का? सरकारी कार्यालये ही जनसेवेसाठी आहेत की कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांसाठी? श्री बीएम चिवरशेट्टी साहेबांना त्यांच्या सेवानिवृत्त जीवनाच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा। मात्र काम घेऊन आलेल्या सामान्य नागरिकांना अडथळा आणून असे उत्सव साजरे करणे हे मात्र योग्य वाटत नाहीये। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि भविष्यात अशा प्रकारे कामकाज थांबवण्याचे प्रकार टाळावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। ही घटना फक्त एका विभागाची नसून अनेक सरकारी आणि निमसरकारी कार्यालयात दिसणाऱ्या नागरिकांबद्दलच्या उदासीनतेची उदाहरण म्हणून पाहिले जात आहे। तुमचे मत काय आहे? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। अधिक अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।